बेकारी कमी झाली म्हणून आपल्याला आनंदी होण्याचं काहीच कारण नाही. एक हे म्हणजे कारण आपल्या देशामध्ये आपण इतके गरीब आहोत की आपल्याला बेकार राहणं परवडत नाही. आपल्याकडे ज्या स्त्रिया काम करतात त्याच्यामध्ये अनपेड फॅमिली वर्कर्स आहेत. म्हणजे अनपेड वर्क हा भाग वेगळा, केअर वर्क वगैरे मगाशी होतं त्या लेबर फोर्समध्येच नाहीये. पण अनपेड फॅमिली वर्क म्हणजे कुटुंबाचा जर काहीतरी आर्थिक हा धंदा असेल ज्यातनं काहीतरी आर्थिक मोबदला मिळतो त्याच्यामध्ये काहीतरी हातभार लावणे विना मोबदला. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं ते जे आपण म्हणतो मोजत नाही वगैरे ते आर्थिक मानलंच जात नाही, केअर वर्क वगैरे. त्यामुळे स्त्रियांची किती वेळ जातो आपल्याला माहिती आहे. नंतर दुसरा जो भाग आहे जो लेबर फोर्स मध्ये मोजल्या जातो तो भाग असा आहे की आपल्याकडे वर्कर आपण कुणाला म्हणतो की कुठल्याही आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीला आपण हातभार लावला, पेड किंवा अनपेड, तर आपण वर्कर होतो. तर हे अनपेड वर्कर जे आहेत आपल्याच्या, म्हणजे आपल्याकडे ज्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रिया काम करत आहेत, ज्या साधारण मगाशी आपण 40% बघितल्या, त्या 40% मधल्या 40% स्त्रिया अनपेड फॅमिली वर्कर्स. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढला, पण तो कसा वाढला? त्यातली सगळ्यात मोठी कॅटेगरी अनपेड फॅमिली वर्कर्सची. म्हणजे काय, घरच्या शेतावर काम करतो कोण पैसे देत नाही, नवऱ्याचं दुकान आहे तिथे काम करतो कोण पैसे देत नाही. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली एम्प्लॉयमेंटचं जो मेजर आहे हे गेला आठवडाभरातनं एका दिवसातनं 1 तास काम केलं तरी तुम्ही मला वर्कर मोजता. म्हणजे बेसिकली माझ्या नवऱ्याचं दुकान आहे, पडवीत गोळ्या बिस्किट वगैरे विकतो, मी तिथे जाऊन सकाळी झाडू मारते, त्या बरण्या बिरण्या पुसते, उडलेली धूळ काढून टाकते, मी ऑटोमॅटिक तुमच्या वर्करमध्ये काढली जाते. असा तो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो वाढतो महिलांचा तो हा भाग. आणि आपल्याला दिसेल की पुरुषांमध्ये प्रमाण किती कमी. हा एक परत दुसरा फरक बघायला पाहिजे की शहरी महिलांमध्ये पण हे प्रमाण कमी, कारण यातल्या बऱ्याचशा महिला या स्वतःच्या शेतावरच काम करणार आहेत आणि ही अपॉर्च्युनिटी शहरांमध्ये उपलब्ध नाही. किंवा छोटीशी टपरी आहे, घरातच दुकान टाकलेलं आहे नवऱ्याने, तिथे काम करते, भजीचं दुकान आहे, खाण्याचं दुकान आहे, मी जाऊन भजी तळते, स्वयंपाक करते, चहा बनवते, हे सगळं जे आहे खानावळ आहे आमची तिथे. तर हे जे हे अनपेड वर्क आहे हा आपला साधारण 40% महिला आपल्याकडे अनपेड फॅमिली वर्क आहे. पुढे जाऊया. हा, शहरातलं प्रमाण वाढतंय ना, याच्याकडे आपण बघणार आहोत. शहरातलं प्रमाणही वाढतंय. हे सगळं क्रायसिस ड्रिव्हन आहे. बरं, आता स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांचं म्हणजे आता दुसरी आपल्याकडे लेबर फोर्समध्ये असलेल्या 4 कॅटेगरीज आहेत. एक तर तुम्ही अनपेड फॅमिली वर्कर्स असता किंवा ओन अकाउंट वर्कर असता. ओन अकाउंट वर्कर म्हणजे बेसिकली तुमचा छोटासा काय चहाची टपरी वगैरे असते, त्यातनं तुमच्या मालकीची असते, तुम्हाला मोबदला मिळतो, पण दुसरा कोण तिथे कामगार नसतो. म्हणजे स्वतःच जे असतात त्यांना ही म्हणजे बेसिकली अनपेड फॅमिली वर्कर्स किंवा मग आपल्याला ओन अकाउंट वर्कर्स किंवा मग कॅज्युअल वर्कर किंवा सॅलरीड वर्कर, हे 4 प्रकारचे आपल्याकडे आपण कामं मोजतो. तर हे जे स्वयंरोजगार करण्याचं श्रमशक्तीचे प्रमाण आहे महिलांमध्ये हे वाढलंय, ग्रामीण महिलांमध्ये वाढलंय, ग्रामीण पुरुषांमध्ये मोठे आहे, पण दोन्ही शहरी महिला आणि ग्रामीण महिलांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे. हे वाढलेलं म्हणजे काय दिसतं? हे मगाशी आपण जे टेलरिंग शॉप वाढलेले बघितले, चहाच्या टपऱ्यांमधला रोजगार वाढलेला बघितला, तर ह्याच्यामध्ये जो वाढलेला प्रकार आहे हा आपल्याला दिसतो. म्हणजे आज आपल्याकडे ज्या महिला काम करतात ग्रामीण भागामध्ये त्यातल्या 40% महिला ज्या आहेत त्यांना कोण पगारच देत नाही, ज्यांना काहीतरी उत्पन्न त्यातनं मिळतं, त्यातले 16% महिला या छोट्या छोट्या एकट्याच्या उद्योगामध्ये आहेत, जिथे त्या स्वतःच अत्यंत लहान मायक्रो व्यवसाय चालवतात. पुढे जातो. आणि शहरी भागाचं प्रमाण थोडं जास्त आहे. शहरी भागामध्ये अनपेड फॅमिली वर्कर्स कमी आहेत, पण शहरी महिलांमध्ये हे 24% साधारण एक 25% महिला, एक 4 मधल्यात 1 महिला ही अशा तऱ्हेची कामं. स्वयंरोजगारातनं किती पैसे मिळतात ना ज्या काम करतात त्यांना? तर महिन्याला ग्रामीण महिलांना 8,500 रुपये मिळतात स्वयंरोजगारात. ग्रामीण महिलांना 8,500 रुपये मिळतात. ग्रामीण पुरुषांना 15,500 रुपये मिळतात. म्हणजे ग्रामीण पुरुषांचं उत्पन्न स्वयंरोजगारमध्ये ग्रामीण स्त्रियांच्या दुप्पट. तीच बाब आपल्याला शहरी महिला आणि शहरी पुरुषांमध्ये दिसते. शहरी महिलांना स्वयंरोजगारातनं साधारण महिन्याला 11,000 रुपये मिळतात. आणि याच्यामध्ये महागाईचा दर मी धरलेला नाही,
कारण फूड इन्फ्लेशन उदाहरणार्थ 44% आहे सध्या काही बाबतीत भाज्यांचं वगैरे. तर हा धरलेला नाही आहे, पण 8,500 रुपये आणि 11,000 रुपये हे साधारण स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचं आपल्या मासिक उत्पन्न आहे महाराष्ट्रामध्ये. आणि सरासरी आहे, म्हणजे त्या काहींची खूप जास्त आहे, बऱ्याच जणींची खूप कमी आहे. आता स्वयंरोजगारामध्ये निरनिराळ्या जाती समूहातले लोक काय करतात, तर आपल्याला दिसतं म्हणजे या सर्वेमध्ये स्वयंरोजगारामध्ये आदिवासी ग्रामीण महिला मिळालीच नाही. म्हणजे इतक्या कमी आहेत स्वयंरोजगार करणाऱ्या आदिवासी ग्रामीण महिला. पण आपल्याला इथे एक ॲक्सिस क्लिअर दिसतो की सर्वात वाईट परिस्थिती कोणाची आहे, ग्रामीण दलित स्त्रिया, ज्यांचं महिन्याचं उत्पन्न स्वयंरोजगारातनं 5,000 रुपये आहे. म्हणजे दिवसाचं मॅक्सिमम 150 रुपयापर्यंत त्यांच्या ह्याच्यातलं उत्पन्न. आणि सर्वात चांगली परिस्थिती कोणाची आहे, इतर समूहातले म्हणजे उच्चवर्णीय शहरी पुरुष. तर हा जो आपल्याला ॲक्सिस दिसतो की दलित, जात, लिंगभाव आणि लोकेशन, अर्बन रुरल हे जे आता डिवाइड आहे, साधारण 5,296 आपल्याला असं दिसतं. आणि ओबीसी स्त्रियांना थोडं जास्त मिळतं. इतर स्त्रिया, इतर उच्च जातीच्या स्त्रियांना का कमी आहेत, कारण उच्च जातीच्या स्त्रिया इतर नोकऱ्यांमध्ये वगैरे असतात, त्या साधारण स्वयंरोजगारामध्ये कमी असतात. हां, तर इतर आपल्याला ग्रामीण पुरुषांमध्ये सुद्धा ही आपल्याला जातीची उतरंड सरळ दिसते. उदाहरणार्थ म्हणजे आदिवासींपेक्षा दलितांना जास्त मिळतात, दलितांच्या आसपास ओबीसींना मिळतात, त्याच्यानंतर इतर समूहांना जास्त मिळतात. दलित ओबीसीचा एक पट्टा दिसतो आपल्याला. तसंच आपल्याला शहरी स्त्रियांमध्ये. तर एक जाती व्यवस्था, लिंगभाव, अर्बन लोकल असे सगळे आपल्याला त्याच्यात मार्केट सगळं जे आहे स्त्रियांच्या श्रमाचं हे आपापसात गुंतलेलं दिसतं. डेली वेजवर असलेल्या ग्रामीण महिलातल्या 40% महिला ज्या आहेत या डेली वेजवर. म्हणजे ग्रामीण महिलांमधला जेव्हा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढतो किंवा बेकारचा दर कमी होतो म्हणून आपण जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे 40% स्त्रियांना कोण पैसेच देत नाही. उरलेल्या 40% आहेत ज्या शेतमजूर आहेत, त्यातनं मग उरलेल्या ज्या आहेत 18-19% या स्वयंरोजगारावर आहेत, त्यातनं 11,000 रुपये मिळतात. 40% स्त्रिया इथे. शहरी महिलांमध्ये प्रमाण कमी आहे, पण शहरी स्त्रियांचं प्रमाण ग्रामीण स्त्रियांचं प्रमाण ग्रामीण पुरुषांच्या प्रमाणात खूप जास्त आहे. म्हणजे जे लोक काम करतात त्याच्यामध्ये साधारण ग्रामीण पुरुष हे इतर रोजगार त्यांना उपलब्ध आहेत. महत्वाचं म्हणजे इथे आज महिलांचा या वर्षीसाठी महिलांचा त्याच्यामध्ये सरासरी डेली वेज हा 220 ते 230 रुपये पडतो महाराष्ट्रामध्ये. बिहारमध्ये 300 रुपये, ओडिशामध्ये पण आपल्यापेक्षा जास्त आहे, आसाममध्ये पण आपल्यापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रापेक्षा बरोबर 1-2 राज्यातच स्त्रियांचा कॅज्युअल वेज हा कमी आहे. महाराष्ट्र अत्यंत कमी कॅज्युअल वेज असलेलं राज्य.